नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचं विकी ऑटोकारमध्ये। दादाची आपल्याकडे HFDलाच गाडी आणलेली आहे पहा। रेड कलरमध्ये गाडी आहे, तिला आपण फुल बॉडी किट टाकलेली आहे आणि किरकोळमध्ये मॉडिफिकेशन वस्तू पण टाकल्या आपण तिला। तर दादाला विचारू शकता कामाची क्वालिटी कसं काय झालेली आहे आणि काम कसं काय झालेलं आहे। नंबर 1 क्वालिटी झाली, एकदम ओके झाली आणि रायल झाली गाडी। म्हणजे आम्हाला असं वाटतं का एकदम ओके गेलं की एकदम नंबर नाथ खोळा काम झालेलं आहे पहा। नाथ खोळा काम झालंय। आपल्या गाडीला रिमोट कंट्रोल सिस्टम पण इन्स्टॉल करून दिलेलं आहे आपण। हा रिमोट कंट्रोलचं काम पण एकदम नंबर 1 ओके मध्ये झालेलं आहे। एकही वायर कट केला नाही पहा, एकही वायर नाही कट केलं, एकदम कपलर टू कपलर फिटिंग कम्प्लीट टू आता कम्प्लीट। ही जी गाडी आहे पहा, ही दादाची गाडी आहे। त्यांची वाईट टायमिंग मध्ये त्यांना गाडीने त्यांना साथ दिलेली आहे। म्हणजे थोडक्यात तुमची लक्ष्मी म्हणायची। लक्ष्मी म्हणजे आमची घरची लक्ष्मी स्टार्टिंगची। आणि तिला त्यांच्याकडे नंतर किती गाड्या आल्या, किती वेळा आल्या, तर त्याला किंमत नाही। त्यांची ही गाडी नाही बनवलेली बा, होत होतं आम्हाला, त्याच्यामुळे आम्ही गाडी कम्प्लीट करून घेतली यांच्याकडून। एकदम टाकाटक काम झालेलं आहे, एकदम टाकाटक मनासारखं काम झालं बा एकंदरीत। मनासारखं मनापेक्षा भारी काम। आता ही जी गाडी आहे पहा, दादा त्यांच्या बंगल्याच्या वरती डायरेक्ट ठेवून देणार बा, डायरेक्ट वरती राहणार ती एकदम काचेच्या याच्यामध्ये स्टॉक मध्ये राहणार ती गाडी। तुम्हाला व्हिडिओ पण येणार तिचा कधी, त्याचा व्हिडिओ येणार आहे। ती गाडी जी वापरासाठी नाही केलेली बा, त्यांची एक जुनी आठवण आहे, वडिलांची गाडी आहे आणि वडिलांची गाडी म्हणून आठवण म्हणून ठेवून दिली आम्ही। आता ही जी गाडी आहे, या गाडीचा कलर भेटण्यासाठी आपल्याला 2 दिवस टायमिंग गेला बा। 2 दिवस टायमिंग गेलाय कलर साठी, पण आपल्याला लकी कलर होता, लकीच कलर गाडी लकी होती, लकीच गाडी होती, लकीच म्हणून घेतला आपण। त्याच्यामुळे त्यांचं एकदम कंपनी टू कंपनी तुम्हाला बनवून दिलं बा। कंपनी टू कंपनी जशी तशी बनली ते कंपनी टू कंपनी बनवून। कारण तर ते गाडीवरचं प्रेम हा आणि त्यांचं ते जिव्हाळा पाहून आम्हाला पण काम करण्याला जी एनर्जी भेटली ती एक नेक्स्ट लेवलची एनर्जी राहणार बा। ओके साहेब, तुम्ही गाडी पण एकदम भारी बनवली आमची, एकदम ओके मनासारखं काम झालेलं आहे बा। मनासारखं लगेच। आणि त्यांची जी स्टोरी ऐकली आम्ही बा, जे एकदम गरिबीच्या टायमिंग मध्ये गाडीने साथ दिलेली आहे, गरीब मध्ये काम त्यामुळं त्या गाडीला तुम्ही बी त्या गाडीला साथ दिलेली आहे आणि आपल्याला ते काम आहे। समजा आपली एक जिम्मेदारी आहे, ती गाडी आपल्याला जपून ठेवणं गरजेचं आहे। ज्या लक्ष्मीने आपल्याला म्हणून ठेवून दिली आजपर्यंत, आता इथून पुढे पण ही गाडी अशा पोझिशन मध्येच राहणार, यांच्याच नावानं राहणार सेम टू सेम अशी ठेवणार गाडी। कारण तर आपला कठीण वेळ होता, माणसं साथ सोडते पण गाडीने आपल्या वेळेवर साथ नाही सोडली, गाडीने कधी साथ सोडली नाही बा, आहे की नाही? कारण तर कोण कधी धोका देईन सांगता येत नाही, माणूस तरी धोका देऊ शकतो, गाडी नाही बा। धोका नाही देऊ शकत कधी। कारण तर गाडीने त्यांना वाईट वेळेमध्ये म्हणजे आज जे तुम्ही ज्या कंडिशनला येतं ते तुम्ही गाडीमुळे येतं, समजा तुमच्या कष्टामुळे येतं, आहे की नाही? गाडीमुळे आमच्या कष्टामुळे गाडीनं आम्हाला सगळ्यात वर नेलंय आणि हायस्टॅक लेवलला नेलंय आणि त्यांच्याकडून आम्ही बनवून घेतली आता आणि हायस्टॅक लेवललाच केली आता। आता हे जे कहाणी ऐकली आम्ही, त्यांचं गाडीवरचं प्रेम पाहिलं, त्याच्यामुळे आम्हाला पण एक वेगळ्या प्रकारची एनर्जी आली आणि त्यांचं काम करायला आम्हाला एक। आणि ही गाडी कोणी बनवू शकत नव्हतं, कारण की ही जुनी गाडीला कोणी म्हणतं ही गाडी जुनी गाडी बनवू स्पेअर पार्ट भेटत नाही, कलर युनिक आहे, असं बऱ्याच गोष्टी अडचण येतात, पण त्यांनी सगळं काही आम्हाला अवेलेबल करून दिलेलं आहे, अवेलेबल करून दिलं, सगळं काही ओके मध्ये करून दिलं आणि पूर्ण त्यांनी खर्च केलेला आहे बा। एक सुद्धा वस्तू अशी माग नट सुद्धा जुना ठेवलेला नाही, एकदम कंडिशन मध्ये गाडी बनवलेली आणि शोरूम सारखी गाडी बनवून द्या म्हणले। आम्ही गाडी वापर करणार नाही म्हणले, पण गाडी आम्ही आमच्या घराच्या वरती ठेवणार आहेत, जेणेकरून आमचे आठवण जे ती वेळोवेळी पुढे समजा मुलांना नातवांना त्यांना सुद्धा दिसली पाहिजे। आमच्या वडिलांना नाही काय केलं त्यांनी गाडी कशासाठी ठेवली। ओके, म्हणजे त्या टायमिंगला गाडीने साथ दिली आणि ती गाडी एक दीर्घकाळ आपल्या सोबत राहावा हे त्याच्या मागचे हेतू समजा। गाडी आता बरेच जण असेल पा की गाडीवर मास्क करते, इकडे तिकडे गाड्या पाडतात, पण तसं नाहीये, तसं नाही। म्हणजे गाडीने आपल्याला साथ दिली, गाडीचे आपले काम आहे, आपली जिम्मेदारी आहे बा दादा ती, आपण बी तिला जपलं पाहिजे। आता वाईट वेळेमध्ये तिने आपल्याला सावरलेलं आहे, नंतर आपली जिम्मेदारी गाडीनं आपल्याला लहानपणापासून चांगलं सगळ्या संस्कृती वापरून आपण ज्याच्यापासून पुढे निघलो, त्या गाडीनं आम्हाला ह्या लेवल नेलं, त्या गाडीला आपण लेवलला नेणार, त्याच्यामुळे आम्ही गाडी म्हणजे एक तुमच्या घरातला एक सदस्याप्रमाणे तुमची गाडी सदस्यापेक्षा जास्त महत्व दिलं आहे। दादाकडे 4 व्हीलर गाडी असत्या, त्यापेक्षा त्यांच्याकडे कोणती बी गाडी येईन। आता त्यांच्याकडे ऑलरेडी 2-4 4 व्हीलर आहेत, पण तरी सुद्धा ही गाडी जवळचं जे प्रेम आहे ते पाहून आम्हाला खरंच आनंद झाला पहा दादा। ओके, धन्यवाद। धन्यवाद। ओके, धन्यवाद भाई साहेब। ओके, थँक्यू। काय कर गाडीची 1-2 शूट घेऊन टाक, नाही का? शूट घेऊन टाका आणि